आता उभा करता येईल का? आणखी जड झालं ते. हात पुढं कर. बोट पकड. काय झालं? मुलींपैकी या कोणी पण या कोणी पण या. बोट पुढं कर. दाखव. केवळ तो प्रश्नचिन्हाचा आकडा होता, तेवढा तो उभा राहत नव्हता, पण त्याला पुढे वजन लावल्यावर ते हातावर उभं करता आलं. काही अंधश्रद्धेचा प्रयोग आहे का? काही जादूचा प्रयोग आहे का? त्याच्या मागे विज्ञान आहे, अतिशय सोपं विज्ञान. मग काही सांगितलं की याच्यातलं विज्ञान तुम्हाला तुमच्या वयाला कळेल असं नाही, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वगैरे काय कळणार नाही, पण एक साधं पुस्तकामध्ये आपण हवेचा दाब आणि पाण्याचा दाब आहे ना तुम्हाला विज्ञानामध्ये. बाहेर हवा आहे, दिसत नाही, प्रचंड दाब आहे, हवेचा दाब. आता याच्यात पाणी भरलंय म्हणजे पाण्याचा दाब आहे का नाही? आता मी काय काय करतोय मला क्रमानं सांगायचं बरं का. आता मी याला चंबू म्हणतात माहिती ना. या चंबूमध्ये पाणी भरलंय, पाण्याची बाटली असेल का तरी चालते, फक्त तो चेंडू त्याच्यावरती व्यवस्थित बसला पाहिजे. आता मी पाणी पूर्ण भरून घेतलं, त्याच्यावरती चेंडू ठेवला आणि हा चंबू मी उलटा केला. पाण्याचा जास्त दाब आहे का नाही? मग आता पाण्याचा दाब जास्त आहे का हवेचा दाब जास्त आहे हे आपल्याला ओळखायचंय. आता हा जो चेंडू त्याच्यावरती ठेवलाय, मी आता माझा हात काढून घेणार, चंबू हातात धरणार, हा चेंडू पडेल का नाही? नाही म्हटले त्यांचं उत्तर बरोबर आहे. आता मी पाणी कमी करतो म्हणजे दाब कमी होईल का जास्त होईल बघा. आता पडेल का? आता अजून पाणी कमी केलं, आता पडेल का? काय झालं? पाणी आहे का आतमध्ये? पाणी आहे का? मी थोडी आजच्याला की गेली, थोडं किंचित पाणी आतमध्ये आहे, ते जर गेलं तर आता काय राहणार. हातामध्ये हे 2 पोस्ट कार्ड आहेत. पोस्ट कार्ड माहितीये? किती जणांना पोस्ट कार्ड माहिती आहे रे? बरं, हात खाली करा. किती जण हे पोस्ट कार्ड पाठवतात त्यांनी हात वर करा. कुणीच नाही. मोबाईल मुळे सगळं SMS वर चाललंय. निदान याला पोस्ट कार्ड म्हणतात, हे ओळखलं, हे काही कमी नाही. काही दिवसांनी आपल्याला हे असं कुठेतरी दाखवावं लागेल की याला पोस्ट कार्ड असं म्हणतात. बरोबर आहे ना? आता या पोस्ट कार्डचं मी काय करतोय बघा. मी असे हे 2 टोकं एकत्र घेतले, दोन्ही बाजू. सिलेंडर कळतं ना सगळ्यांना? असा एक सिलेंडर तयार झाला उभा. त्याच्यानंतर त्या असे आडवे हे 2 टोकं एकत्र घेतले आणि हा एक सिलेंडर तयार झाला. म्हणजे आता माझ्याकडं या पद्धतीनं 2 सिलेंडर तयार झालेत. दिसतंय सगळ्यांना? 2 वेगवेगळ्या आकाराचे आहेत. आपला विषय काय? स्वयंपाकघरातील विज्ञान. आपल्या स्वयंपाकघरामध्ये आईचे पिठाचे डबे असतात, काचेच्या बरण्या असतात, बरंच काही काही असतं. आपण कधी अभ्यासूपणे त्याच्याकडे बघतच नाही. आईचा पिठाचा डबा असा उंच 5 फूट उंचीचा डबा आहे, असा आहे कोणाच्या घरी? पण जास्त व्यास असलेला डबा आहे का नाही? त्या आईला त्यातलं विज्ञान आणि गणित माहिती आहे. जास्त व्यास असलेला जो असतो त्याच्यामध्ये पीठ जास्त मावतं हे तिला माहित आहे. त्यामुळे तेवढ्या जास्त व्यासाचा डबा घरामध्ये असतो. आता हे आपल्याला प्रात्यक्षिक करून बघायचे. आता एवढं सगळं करत बसणार नाही, फक्त मी सांगतो.
घरी हे कसे तयार करायचे हे कळलं? दोन सारख्या आकाराचे तुम्ही कार्डशीट घेतले तरी चालतील, त्याला पोस्ट कार्डच पाहिजे असं काही नाही. पोस्ट कार्ड मी काय घेतले? तर त्याचं क्षेत्रफळ 14 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर म्हणजे 126 चौरस सेंटीमीटर, 126 स्क्वेअर सेंटीमीटर हे त्याचं क्षेत्रफळ किंवा त्याचा एरिया आहे. म्हणजे क्षेत्रफळ सारखं आहे. दोन आता ह्या घनाकृती बनवल्यात, हे घन सारखे आहेत का नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. त्याच्यासाठी हा प्रयोग आपल्या किचन मध्ये आपल्याला करायचा आहे. मग आता हे ठरवण्यासाठी काय करायचं? हा मोठा सिलेंडर मी खाली ठेवला, त्याच्यामध्ये हा दुसरा उभा केला. पहा बरं, लक्षपूर्वक ऐकाय सगळे. माझ्या प्रश्नाचं एकच उत्तर द्यायचं, प्रत्येक वेळेला तुम्ही तेच उत्तर बदलायचं नाही, उत्तराशी ठाम राहायचं. आता काय गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं काय असेल ते पीठ घेतलं आणि मी ह्या उभ्या सिलेंडर मध्ये ते भरलं. बरोबर? उभ्या सिलेंडर मध्ये भरल्यानंतर आता पर्याय आपल्या जवळ काय उत्तर काय काय याच्यात जे भरलंय, जर ह्या दोघांमध्ये सारखंच पीठ मावणार असेल तर हा सिलेंडर मी उचलल्यानंतर हा पण काटोकाट भरेल का नाही? भरेल ना. किती जणांना वाटतं ह्याच्यात आणि ह्याच्यात सारखंच पीठ मावेल? कोणाला वाटतं ह्याच्यात जास्त पीठ मावेल? त्यांनी हात वर करा. काय बोलण्याच्या ओघात मी सुरुवातीला थोडं बोलून गेलो ते काही लक्षात राहिलं. बरोबर, याच्यामध्ये पीठ जास्त मावतं. म्हणजे प्रयोग केल्यावर काय होईल? तुम्ही या उभ्या सिलेंडर मध्ये